मी जी फ्लॉवरची भजी बनवली त्याची रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एक फ्लॉवर समोर दिसला तर रोज फ्लॉवरची भाजी खाऊ खाऊ कंटाळा आलेला होता. तर म्हणलं याचं नवीन काय करावं, म्हणून म्हणलं चला फ्लॉवरची भजी करूया. चला तर झटपट अशा वेगळ्या पद्धतीने म्हणलं जरा भजी करून पाहूया. चला तर आपल्या झटपट रेसिपीला सुरुवात करूया. फ्लॉवरची भजी करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे. त्याचे मोठे मोठे तुकडे करायचे जेणेकरून आपल्याला ती भजी छान अशी तळून घेता येतील. आपल्याला सगळा फ्लॉवर लागणार नाही, यातला अर्ध्या फ्लॉवरचे आपण भजी करणार आहेत. आणि ते नंतरनं मोठे मोठे त्याचे तुकडे करून घेतल्यानंतरनं ते स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे. इथं मी एक पातेलं घेतलंय, ते गरम करायला मांडलेलं आहे. यात आपल्याला 1.5 तांब्या पाणी टाकायचं आहे, म्हणजे ज्यामध्ये आपले फ्लॉवर बुडून निघतील एवढं पाणी तरी ओतायचं. यात आपल्याला अर्धासा चमचा मीठ टाकायचंय. आता मीठ टाकल्यानंतर ना आपण जे धुवून घेतलेलं फ्लॉवर आहे ते यामध्ये टाकून घेऊया. आणि याला 10 मिनिटं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी लाल चटणी घेतलेली आहे, आपण लाल मिरची पावडर पण घेऊ शकताय. कोथिंबीर घेतलेली आहे, ती आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 4 चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ घेतलेलं आहे. शेजवान चटणी घेतलेली आहे, ती आपल्याला 1 चमचा घ्यायची आहे. 1 चमचा मीठ घ्यायचं या आणि अर्धा चमचा हळद टाकायची आणि घरगुती धना पावडर आहे ती आपल्याला थोडीशी टाकायची. आणि लसूण आणि अद्रक छान असं बारीक करून घ्यायचं आहे. चला तर झटपट अशा पद्धतीने आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळा फ्लॉवर ताटामध्ये काढून घेऊया आपण छान असा पाणी निथळून. आता सगळा फ्लॉवर मी ताटामध्ये छान असं काढून घेतलेला आहे. चला तर आपण झटपट बनवायला सुरुवात करूया. तर आपली कढई इथं गरम करायला मांडलेली आहे. त्यानंतरनं त्यामध्ये आपण तेल टाकून घेतोय. आता तेल गरम झाल्यानंतरनं आपल्याला सगळी भजी छान अशी तळून घ्यायची. त्याच्यात आपलं गरम होईस्तोवर आपण छान असं भज्याचं पीठ मळून घेऊया. मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये सगळ्यात अगोदर 1 वाटी बेसन पीठ टाकते. 4 चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ टाकते. बारीक करून घेतलेली लसूण अद्रकची पेस्ट टाकते. थोडीशी धना पावडर टाकते. छोट्या चमच्यानं 1 चमचा शेजवान चटणी टाकते. थोडीशी हळद टाकते. थोडीशी चटणी, कोथिंबीर, चमचा मीठ मिक्स करून घ्यायचंय. त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय. लागल असंच पाणी टाकायचंय, जास्त पाणी टाकायचं नाही. शेजवान चटणी जास्त तिखट असते त्याच्यामुळे मापातच टाका. थोडं पाणी टाकायचंय आणि ते मिक्स करत राहायचंय. पीठ आपल्याला घट्टच ठेवायचंय जरा. हे बघा, आपल्याला एवढ्या पद्धतीचं घट्ट ठेवायचंय हे. आता यामध्ये आपल्याला उकडून घेतलेले थोडे थोडे फ्लॉवर टाकत छान असे तळून घ्यायचे. एवढं प्रमाण आपल्याला छान असं ठेवायचंय घट्टपणा. आपलं तेल तापले का नाही बघूया. हे बघा, आपलं तेल छान असं तापलेलं आहे. फ्लॉवर याच्यात छान असे टाकूया आणि सगळे तळून घेऊया. आता याला छान अशी भाजून घ्यायचे लालसर. आता हे छान असे काढून घेऊया. सगळे फ्लॉवर छान असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत.